नमस्कार मित्रांनो, मी राहुल राऊत, डिस्ट्रिक्ट मॅनेजर लातूर, CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमची CSC आयडीचं तुमची ई-KYC कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी सर्वप्रथम Googleमध्ये तुमचं CSC लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे. इथं तुमचा CSC आयडी, पासवर्ड आणि हा जो कॅप्चा आहे, तो कॅप्चा इथे टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे. संपूर्ण इथं माहिती टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यावर आपलं हे असं प्रोफाईल लॉग इन होईल. लॉग इन झाल्याच्यानंतर इकडे डाव्या बाजूला तुम्हाला जे काही ऑप्शन दिसत आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं प्रोफाईल आहे, अकाउंट. हा अकाउंटमधून आपल्याला माय प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. माय प्रोफाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर सर्वात खाली इथं ई-KYC फॉर CSC आयडी आणि ऑपरेटर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. इथं परमिशन तुम्हाला अलाव करायचं आहे. अलाव केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जे काही इथं चेकबॉक्स आहे, ती चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करायला सांगितलं जाईल. इथं चेकबॉक्स आहे, ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दाखवले जातील. जे काही 2 ऑप्शन दाखवले जाणार आहेत त्याच्यापैकी तुम्ही एक तर फिंगरप्रिंट आणि आयरिस वगैरे बाकीचे ऑप्शन आहेत, पण शक्यतो फिंगरप्रिंटच ऑप्शन इथं ऑटोमॅटिकली सिलेक्ट असतो. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करून आपल्याला खाली जे काही स्टार्ट कॅप्चर आहे, त्या स्टार्ट कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही ही असेल मंत्रा डिव्हाइस कनेक्ट केलेलं असेल, त्या मंत्रा डिव्हाइसमध्ये लाईट आली जाईल आणि त्या लाईट आल्यावर तुमचं जे काही फिंगरप्रिंट असेल ते फिंगरप्रिंट ठेवायचं आहे. फिंगरप्रिंट ठेवल्याच्यानंतर तुमचं जे काही सिस्टीममध्ये इथं कॅप्चर सक्सेस असं आलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकताय की तुमच्या ह्याच्यामध्ये जे काही तुमचे ई-KYCची प्रोसेस आहे, ते ई-KYCची प्रोसेसला थोडासा वेळ घेईल. इथं रिडायरेक्टिंग बॅक करण्यासाठी थोडंसं वाट बघा आणि तुमची ई-KYC कंप्लीट झाल्याच्यानंतर इथं KYC प्रोसीड सक्सेसफुली असा इथं तुम्हाला मेसेज दाखवला जाईल. अशा पद्धतीने तुमची KYC तुम्हाला करून घ्यायची आहे.